श्री गुरुचरित्र अध्याय 20. श्री गणेशाय नमहा. नृसिंहवाडी अर्थात नरसोबावाडीच्या थोड्याच अंतरावर शिरोळ नावाचे एक गाव आहे. गावात बहुतेक शेतकरी व शेतमजूर राहत होते. ऊस, भुईमूग, तंबाखू आणि भाजीपाला यांचे भरपूर उत्पादन शेतकरी घेत होते. गाव सधन लोकांचा होता. त्या गावात नामांकित असा गंगाधर नावाचा वेदध्यायी ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव सुशीला होते. पती पत्नी दोघेही देवभक्त होते व नेहमी पूजा अर्चा करण्यात दंगसत. त्या उभयतांना एका गोष्टीचे फार मोठे दुःख होते. ते असे की त्यांना आजपर्यंत 5 मुलं झाली पण त्यापैकी एकही मूल जगलं नव्हतं. ही साल फार वेदनादायी होती. मुलाशिवाय घर संसाराला काहीच अर्थ राहिला नव्हता. ते दोघे ही याचना देवाला कळकळीने सांगत होते. मुलं न जगण्यामागे एक प्रबळ व विचित्र कारण होतं. मागच्या जन्मी सुशीलाने एका ब्राह्मणाकडून कर्ज घेतलं होतं. ती त्या कर्जाची वेळेत फेड करू शकली नव्हती. पुढं तो ब्राह्मण सावकार आजारी होऊन त्यातच मरण पावला. तो सावकार पैसा करून मेला पण मरतानाही त्या बाईने आपले पैसे बुडवले याचे दुःख घेऊन मेला होता. मरणानंतर तो ब्राह्मण सावकार पिशाच योनीत गेला. तोच या जन्मी तिला त्रास देत होता व तिची मुलं जन्मताच मारत राहिला. पण पूर्वजन्मीचा विसर पडल्याने तिला आपली मुलं का जगत नाहीत हेच कळत नव्हतं. शेवटी सुशीलाने एका ज्योतिषाला आपले दुःख सांगितले. तेव्हा तो ज्योतिषी विचार करून म्हणाला, हा एखाद्या पिशाचाचा सूड आहे. तुम्ही उभयता नृसिंह सरस्वती स्वामींना भेटा व उपाय विचारा. सुशीला नृसिंह सरस्वतींना भेटली. त्यांना हात जोडून सर्व सत्य घटना सांगितली. स्वामींनी तिला आशीर्वाद देऊन धीर दिला. त्यांनी तिला उपाय सुचवला. ते म्हणाले, तू कृष्णा पंचगंगा संगमावर 1 महिना राहा. 1 महिना उपवास कर. औदुंबराला पाणी घालून त्याला प्रदक्षिणा घाल. मागच्या सावकार ब्राह्मणाच्या कुळातील एखाद्या सच्छील ब्राह्मणाला मागच्या कर्जापोटी 100 रुपये दे. या उपायाने तुझी सगळी दुःखे दूर होतील. पुढे तुला दीर्घायुषी मुलगे होतील. स्वामींनी सांगितल्याप्रमाणे सुशीला एका शुभ दिवसापासून ते 1 महिन्याचे व्रत नेमाने करू लागली. ती संगमावर येऊन राहिली. संगमावर स्नान करून ओल्या अंगाने औदुंबराला प्रदक्षिणा घालणे, त्याला पाणी घालणे व देवाचे नामस्मरण एकचित्ताने करणे असे उपाय करू लागली. 3 दिवसांनंतर अचानकपणे पूर्वजन्मातील तो पिशाच झालेला सावकार ब्राह्मण साध्या वेशात तिच्या समोर उभा राहिला व तिला दरडावून पैसे मागू लागला. त्याने तिला ठार मारण्याची धमकीही दिली. इतक्यात त्या ठिकाणी नृसिंह सरस्वती स्वामी आले. त्यांनी त्या पिशाचरूपी ब्राह्मणाची समजूत घातली. तू आजारपणात तडकाफडकी मरण पावलास म्हणून तुझे देणे राहून गेले हे समजून घे. तरीही ही बाई तुला पूर्वजन्मीचे देणे म्हणून 100 रुपये देत आहे. ते निमूटपणे घे, नाहीतर पूर्वजन्मातले देणे एरवी कोण कबूल करेल. ही बाई खूप प्रामाणिक आहे. तू ते 100 रुपये घेऊन बाजूला हो. सूड भावना ठेवू नकोस. पुढे स्वामी बोलले, तुला जर पिशाच योनीतून मुक्त व्हायचे असेल तर ती देत असलेले 100 रुपये घे आणि तिला त्रास देऊ नकोस. तू या पवित्र संगमावर स्नान कर म्हणजे तुला मुक्ती मिळेल. त्या पिशाचाने स्वामींचे म्हणणे ऐकले व पिशाच योनीतून मुक्त होण्यासाठी संगमाकडे निघाला. पिशाचरूपी ब्राह्मण पापमुक्त झाला. त्याला सद्गती मिळाली. त्याने स्वामींना नमस्कार केला व निघून गेला. नृसिंह सरस्वती स्वामींनी त्या बाईच्या ओटीत 1 नारळ घातला आणि तिला घरी जायला सांगितले. पुढील 2 वर्षात तिला 2 मुलगे झाले. चंद्रकलेप्रमाणे दिवसामासी वाढू लागले. ते प्रकृतीने अगदी ठणठणीत राहिले. त्यांच्या बाललीला पाहून गंगाधर व सुशीला समाधान मानू लागले. त्यांचा संसार सुखाचा झाला.